एकदा महाराज युधिष्ठिर भगवान श्रीकृष्णांना विचारतात, हे जनार्दना, फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय आहे आणि तिचे महात्म्य काय आहे? कृपया मला सविस्तर सांगा. भगवान श्रीकृष्ण उत्तर देतात, हे धर्मराजा, या एकादशीला आमलकी एकादशी असे म्हणतात. हे व्रत अत्यंत पवित्र असून मोक्ष देणारे आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे कुंतीनंदन, या एकादशीचे पवित्र व्रत विष्णू लोकाची प्राप्ती करून देणारे आहे. या संदर्भात वसिष्ठ ऋषींनी राजा मांधाताला जी कथा सांगितली होती तीच मी तुला सांगतो. ती शांतपूर्वक ऐका. प्राचीन काळी महान राजा मांधाताने वसिष्ठ ऋषींना प्रश्न केला की, महर्षीजी, आपण जर माझ्यावर प्रसन्न आहात तर मला असे व्रत सांगा की ज्याने माझे कल्याण होईल. महर्षी वसिष्ठजी बोलले, हे राजा, सर्व व्रतांमध्ये उत्तम जे शेवटी मोक्ष देते असे व्रत म्हणजे आमलकी एकादशीचे व्रत होय. राजा मांधाता बोलले, महर्षीजी, मला सांगा, या आमलकी एकादशीच्या व्रताची उत्पत्ती कशी झाली आणि हे व्रत कसे करतात? महर्षी वसिष्ठजी बोलले, हे राजा, मी तुम्हाला या व्रताची पूर्ण माहिती देतो. हे व्रत फाल्गुन शुक्ल पक्षात येते. या व्रताचे फळ प्राप्त केल्याने सर्व पाप नष्ट होतात. या व्रताचे पुण्य 1000 गायीचे दान केल्याने जे पुण्य मिळते तेवढे आहे. आमलकी म्हणजे आवळा यांची उत्पत्ती ही भगवान विष्णूच्या मुखातून झाली. मी आता तुम्हाला एक फार जुनी कथा सांगतो, ती ऐका. प्राचीन काळी वेदिक नावाचे नगर होते. त्या नगरात लोक फार प्रसन्नपूर्वक राहत होते. या नगरात नेहमीच वेदांचे पठण होत असे. त्या नगरात कोणीच पापी, दुराचारी, नास्तिक असे कोणीच नव्हते. नगरामध्ये चैत्ररथ नावाचे चंद्रवंशी राजा राज्य करीत होते. ते फार विद्वान व धार्मिक प्रवृत्तीचे होते. त्यांच्या राज्यात कोणीच गरीब नव्हते. त्या राज्यातील प्रजा ही विष्णू भक्त होती. तेथील लहान मोठे सर्व व्यक्ती एकादशीला उपवास करीत होते. एकदा फाल्गुन शुक्ल पक्षात आमलकी एकादशी असताना त्या दिवशी राजा व प्रजा यांनी आनंदपूर्वक एकादशीचा उपवास केला. राजाने आपल्या प्रजेबरोबर मंदिरामध्ये कळसाची स्थापना केली व धूप, दीप व नैवेद्य यांनी पूजा करीत होते. त्यांनी आवळा वृक्षाचे पण पूजन केले. त्यांची स्तुती केली व प्रार्थना केली की, माझ्या सर्व पापाचा सर्वनाश करा. त्या रात्री तेथे सगळ्यांनी जागरण केले. त्याच रात्री तेथे एक शिकारी आला. तो महापापी व दुराचारी होता. आपल्या कुटुंबाचे पालनपोषण तो शिकार करून करत असे. त्या शिकाऱ्याला फार भूक लागली होती. त्याला वाटले की येथे जेवणाची व्यवस्था किंवा प्रसाद तरी मिळेल, या उद्देशाने तो आला होता. तो मंदिरात एका कोपऱ्यात बसून होता. त्या ठिकाणी तो बसून एकादशीची व्रत कथा व महात्म्य ऐकत होता. या प्रकारे त्या शिकाऱ्याने संपूर्ण रात्र इतर लोकांसोबत जागरण करून काढली. सकाळी सगळे आपापल्या घरी निघून गेले. शिकारी पण घरी गेला व जेवण केले. काही वर्षांनी त्या शिकाऱ्याचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला. तो फार पापी होता. त्याला नरकात जावे लागणार होते, पण त्या दिवशी नकळत त्याच्याकडून एकादशीचे व्रत, उपवास व जागरण झाले होते. त्यामुळे त्याचे सर्व पाप नष्ट झाले होते व त्याला पुण्याची प्राप्ती झाली. त्याला पुढील जन्म देण्यात आला. राजा विदुरथच्या घरी त्याचा जन्म झाला. त्याचे नाव वसुरथ असे ठेवण्यात आले. वसुरथ पुढे तिथला राजा बनला व तेथे चांगल्या प्रकारे राज्य केले. त्याच्या चेहऱ्यावरील तेज सूर्याप्रमाणे होते. त्याची कांती चंद्राप्रमाणे, क्षमेची प्रवृत्ती पृथ्वीप्रमाणे होती. तो अत्यंत धार्मिक, सत्यवादी, कर्मवीर आणि विष्णू भक्त होता. तो प्रजेला पुत्रवत प्रेम देत असे, रोज दान धर्म करत असे. एकदा राजा वसुरथ शिकार करण्याकरता गेला. त्याला दिशेची माहिती नसल्यामुळे जंगलात तो रास्ता भटकला. तेथेच एका झाडाखाली तो झोपला. काही वेळाने तेथे डाकू आले. राजाला एकटे पाहून ते ओरडत होते, मारा याला मारा. डाकू राजाला मारू लागले. डाकू अस्त्रशस्त्राने राजावर वार करीत होते, परंतु ते अस्त्रशस्त्र राजाच्या शरीराला लागताच नष्ट होत होते व राजाला फुलांप्रमाणे जाणवत होते. देवाच्या कृपेने डाकूंचे अस्त्रशस्त्र हे त्यांचेच त्याच्यावर उलट प्रहार करत होते. त्यात सर्व डाकू जखमी होऊन बेशुद्ध झाले. राजा जेव्हा झोपेतून उठले त्यांनी पाहिले की त्यांच्या आजूबाजूला कित्येक डाकू मरून पडले आहे. ते विचार करत होते की आपल्याला कोणी बरे वाचवले, कोणी जवळचा व्यक्ती तर नव्हे. हे विचार करीत असताना आकाशवाणी झाली की भगवान विष्णूजींच्या शिवाय तुमचे रक्षण आणखी कोण करणार. ही आकाशवाणी ऐकून राजाने भगवान विष्णूंचे स्मरण करत त्यांना प्रणाम केला व आपल्या राज्यात परत सुखरूप आले. वशिष्ठ ऋषी बोलले, राजा, हा सर्व आमलकी एकादशी व्रताचा प्रभाव आहे. जो कोणी आमलकी एकादशीचे व्रत करतो तो प्रत्येक कार्यामध्ये यश प्राप्त करतो व शेवटी वैकुंठधाम प्राप्त करतो. भगवान श्रीकृष्ण महाराज युधिष्ठिर यांना म्हणाले, हे युधिष्ठिरा, जो कोणी हे आमलकी एकादशीचे व्रत श्रद्धेने करतो त्याला 1000 गोदानाचे पुण्य मिळते आणि सर्व पापातून मुक्ती मिळून शेवटी तो वैकुंठात जातो. जर अजाणतेपणी केलेल्या व्रताचे इतके मोठे फळ मिळू शकते, तर जे भक्त श्रद्धेने आणि नियमाने हे व्रत करतात त्यांना मोक्ष आणि वैकुंठ प्राप्ती नक्कीच होते. हरे कृष्ण. आवळ्याच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो.
त्यामुळे हे व्रत केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि मृत्यूनंतर मोक्ष मिळतो। आवळा हा आरोग्यासाठीही उत्तम मानला जातो, म्हणून या दिवशी आवळा खाणे आणि दान करणे शुभ असते। हरे कृष्ण।